तर इकडे लक्ष द्या, लँग्वेज स्टडी. ओके. मग आता पहिला क्वेश्चन असतो, हा क्वेश्चन 10 मार्काला असतो तुम्हाला. आता या ठिकाणी आपण 5 क्वेश्चन घेतलेले आहेत, बाकीच्या नंतर जे झाल्यावर ते घेऊयात. पहिल्यांदा असते डू आर डायरेक्टेड. 9वीला 10वीला अशा स्वरूपाचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. काय करायचं आपल्याला? करेक्ट लेटर टाकायचे. करेक्ट लेटर असेल तरच मार्क भेटतात, असे भेटत नाही. मग आता इथं एल आय काय येईल? हा, एल आय जी. एच टी म्हणजे काय शब्द तयार झाला? इथं काय येईल? ओ. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलंय. काय तयार झाला? फोकस. त्याच्यानंतर काय? आय म्हणजेच काय? हॅबिट. इथं STI म्हणजे हे असं जर तुम्ही ऍक्युरेट लिहिलं तर यात तुम्हाला किती मार्क भेटतील? 2 मार्क भेटतात. आणि प्रत्येक प्रश्नाचे मार्क हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नाचे जे मार्क आहेत ते आपल्याला भेटलेच पाहिजे. आलं लक्षात? आता पहा, इथं काय सांगितलंय? अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ना. मग अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? ABCD तर येते सगळ्याला, त्यानुसार हे शब्द. हा, तर मग आता आपण याचं समजा आन्सर इकडे टाकूया. पहिल्यांदा काय येईल? काय येईल? बर्ड्स. हा झाला 1 नंबर. 2 नंबरला त्याच्यानंतर जीचा येईल म्हणजेच गार्डन. 3 नंबरला ट्रबल येईल का काय? रोज येईल का ट्रीज येईल? आर अगोदर का टी अगोदर? म्हणजेच रोज. आणि चौथा ट्रीज. आता पहिलं सोपं असते पहा. दुसरे जे असते ना, दुसरे शब्द दिलेले ते थोडे सेम असतात, त्याच्यामुळे त्याला थोडं केअरफुली बघायला पाहिजे. आता इथं बघा, आता टी आहे, आर आहे 2 मध्ये, नंतर TST, नंतर आर हे 3 मध्ये आहे 2 नंबरला, आणि टी पहिल्या नंबरला सगळ्याच शब्दामध्ये आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा टीच्या नंतर आर आहे, तर इथं काय आहे? ई. म्हणजे ई अगोदर येईल का आर अगोदर? ई. म्हणजेच पहिल्यांदा कोणता शब्द येईल? टेस्ट. 2 नंबरला आता TR OU किंवा ई कोणता अगोदर येईल? आता दोन शब्द समान आहेत, टी आणि आर, टी आणि आर, टी आणि आर. तर मग या ठिकाणी टी च्या समोर ई आहे आणि त्याच्या इथं काय आहे? TRE. म्हणजेच 2 नंबरला ट्रीटमेंट हा शब्द येईल. येईल का नाही? 3 नंबरला ट्रबल म्हणजे OU च्या अगोदर आहे. ओके. आणि 4 नंबरला कोणता शब्द येईल? कोणता राहिला शब्द? टूर. हे झाले अल्फाबेटिकल ऑर्डर. जर समजा हा दुसरा करेक्ट लिहिला तर 2 मार्क्स. आलं लक्षात? आता तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? पंक्च्युएट करायचंय, म्हणजे ते वाक्यामध्ये विरामचिन्हाचा योग्य वापर करून ग्रामरच्या दृष्टीने बरोबर वाक्य सोडवायचं. आता पहा, कोणत्या वाक्यामध्ये काय असते माहितीये? कोणीतरी म्हटलेलं असेल, कोणीतरी जे म्हटलेलं आहे ना ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. आलं लक्षात? डबल अवतरण चिन्ह म्हणतो आपण त्याला, दुहेरी अवतरण चिन्ह. आलं लक्षात? मग आता सी क्राईड, ते किंचाळे, कॉमा. आता बघा इथं सी चा यस काय करावं लागेल आपल्याला? कॅपिटल. नंतर क्राईड, कॉमा. आलं लक्षात? इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, कारण सी क्राईड. आलं लक्षात? तिने उच्चारलेले शब्द आहेत. काय? RU क्रेझी क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज. कळलं काय कसं केलं ते? म्हणजे कोणत्याही व्यक्तीने उच्चारलेले शब्द हे डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहायचे असतात. तसंच खाली पण आहे पहा. आता खाली काय आहे? टीचर सेड. लक्षात? मग इथं द टीचर
आता इथं टी कसं काढलंय आणि इथं कसं काढलंय ते लक्षात द्यायचं हा. इथं स्मॉल आहे, इथं कॅपिटल, कारण सुरुवात कॅपिटलने असते. सेड, इथं कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता टीचर सेड म्हणजे टीचर म्हटलं. काय लेट, याला पण यस असं अपॉस्ट्रॉफ जोडायचं. स्टार्ट्स टुडेज लेसन, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, शेवटी काय येईल फुल स्टॉप. म्हणजे असे जर तुम्ही वाक्य सोडवले दोन ॲक्युरेट तर याला पण किती मार्क भेटतील तुम्हाला? 2. म्हणजे प्रत्येक पार्ट हा 2 मार्काचा आहे. आणि ऑर सहित लिहिणं गरजेचं असतं, कारण एखादं जर समजा 3 नंबरचं चुकलं वाक्य तर आपल्याला एक वाक्य आपल्याकडे एक्स्ट्रा असलं पाहिजे. म्हणजे जर आपण 3 नंबरचा चुकला क्वेश्चन बीट तर 4 नंबरचं करेक्ट येऊ शकतो. आता इथं ट्रीटमेंट आहे म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, सॉरी. तर ऍडव्हर्टाइजमेंट मधून आपल्याला किती शब्द बनवायचे? 4 वर्ड्स. किती? आणि त्याच्यामध्ये किती लेटर असले पाहिजे? प्रत्येक वर्ड्स मध्ये मिनिमम 3 लेटर्स असले पाहिजे. मग आता पहिला शब्द काय होईल याच्यामधून? ऍडव्हर्स. त्याच्यानंतर आणखी काय बनेल? TI, टाय. त्याच्यानंतर मेन. आणखी ऍडव्हर्टाइज. आणखी पण शब्द तुम्ही बनवू शकता. लक्षात, ऍडव्हर्टाइज. अशा पद्धतीने याच्यातले शब्द इकडे तिकडे फिरून आपल्याला बनवता येतंय. किंवा टेंट, TE 4 लिहायचे, आपण 5 पण लिहू शकतो. ओके. मग इथं देखील मार्क आपला जाऊ शकतो, त्याच्यामुळे याला देखील जाऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता इथं दिलंय पहा, इथं काय आहे? स्टुडंट. मग हे स्टुडंटचं क्लेवर, हे काय आहे? त्याचं गुण आहे. लक्षात, म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह आहे, स्टुडंट बद्दल डिस्क्राइब करणारा शब्द आहे. मग स्टुडंट क्लेवर आहे तर स्टुडंट कसा असू शकतो? पुन्हा ऍक्टिव्ह असू शकतो, असेल ना ऍक्टिव्ह. त्याच्यानंतर स्मार्ट असू शकतो. लक्षात. त्याच्यानंतर ब्रेव असू शकतो, सायलेंट असू शकतो, ब्रिलियंट असू शकतो. लक्षात. त्याचे लेझी असू शकतो. असे वेगवेगळे त्याचे गुण आहेत. मग हे जर तुम्ही 5 करेक्ट सोडवले आणि 5 ला 5 करेक्ट आले तर इथे देखील तुम्हाला 2 मार्क. लक्षात. म्हणजे हे किती मार्काला क्वेश्चन आहे? हा पहिला 8 मार्काला आहे. त्याच्यामध्ये ए आणि बी, ए 8 मार्काला, बी 2 मार्काला, असं मिळून 10 मार्काची हे पहिला क्वेश्चन पूर्ण आहे. आलं लक्षात. आता याच्यानंतर जे आहे ते आपण याच्यानंतर पाहूयात. हा कशाचा आहे? वर्ड चेन आहे का? कशाची बनवायचे? हे सगळ्यात महत्वाचे. लक्षात. एक कधी कधी नाउन विचारतील, कधी कधी ऍडजेक्टिव्ह विचारतील, कधी कधी वर्ब विचारतील. जे विचारले तेच आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आता वर्ब म्हटलं तर वर्ब म्हणजे काय हे कळायला पाहिजे, तरच ते जोडता येईल ना. वर्ब कशाला म्हणतात? म्हणजे ऍक्शन वर्ड. वर्ब काय असतंय? ऍक्शन सांगते किंवा स्टेट सांगते. स्टेट म्हणजे अवस्था. लक्षात. मग ऍक्शन झाली पाहिजे नाही. ग्रो होण्याचे ऍक्शन आहे ना. लक्षात. आता समजा हे टेबल आहे, टेबलचे ऍक्शन काय आहे का? लक्षात. तर हे टेबलचं ऍक्शन काय नाही, म्हणून हे टेबल नाव नाही. बोर्ड आहे समजा, बोर्ड जे आहे हे बोर्ड ऍक्शन करते का? काय नाही. म्हणजे हे काय नाउन आहे, परंतु वर्ब मध्ये काय असते? ऍक्शन असते. आता ग्रोचं काय आहे? खिडकीवरती पूर्ण. ग्रोचं काय आहे? काय आहे? वर्क आहे ना. मग आता केचं KI
डबल एल किल. आलं लक्षात? किल म्हणजे ठार करणे. ओके. आता एलचं लाभ किंवा लाईक तुम्ही सोपे सोपे लिहिले तरी चालतात, म्हणजे स्पेलिंग वगैरे मिस्टेक होणार नाही. ईचं लिहायचंय समजा, पुन्हा काय लिहिणार? ई. अशा पद्धतीचे वर्बच असले पाहिजे तर तुम्हाला 2 मार्क. बरेच मुलं काय करतात, नाउन मिक्स करतात, वर्ब करतात, ऍडजेक्टिव्ह लिहितात. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे की विचारले काय, विचारले वर्ब म्हणून मग आपण काय लिहिलं पाहिजे? वर्बच लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हे जर ॲक्युरेट लिहिलं तर याला पण 2 मार्क. आलं लक्षात? म्हणजे 6 क्वेश्चन आहेत आपल्याला, ते 6 बीट आहेत, तर 6 बीट आपण कंप्लीट सोडवायचे आणि ते बी व्यवस्थितपणे सोडवायचे. आता इथे बघा 2B, आता याच्यामध्ये बी आहे, बी मध्ये 2 मार्क आला आहे. ते ए इथं संपला, आता काय आहे? बी. मग बी मध्ये 1 इथं एक मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज. काय सांगितलंय? फ्रेज. फ्रेज म्हणजे काय असतं? आता फ्रेज हा वाक्प्रचार म्हणजेच काय, कशाला म्हणतात? आता हे फ्रेज आहे का मिनिंगफुल? समजा हा शब्द आहे, हा फ्रेज आहे का? नाही. टू बी अफ्रेड ऑफ म्हणजेच ग्रुप ऑफ वर्ड. फ्रेज काय असतो? ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांचा समूह, एकापेक्षा जास्त शब्द, त्याला काय म्हणायचं? फ्रेज. आलं लक्षात? मग याच्यामध्ये एकच शब्द आहे का? टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे याचा एक फ्रेज बनला आणि आपल्याला त्याचं सेंटेन्स बनवायचं मिनिंगफुल. मग सांगायचं माय सिस्टर इज टू बी अफ्रेड ऑफ डार्क. माझी बहीण काय करते? अंधाराला भीते. लक्षात? म्हणजे हे वाक्य कोणतेही वाक्य तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये, अफ्रेड ऑफ घेऊ. त्याच्यानंतर मग दुसरं एक वाक्य बनवायचं सांगितलेलं आहे. काय? हे क्लॉज, याला काय करायचं आपल्याला? एक्सपांड करायचे, म्हणजे याला दुसरं वाक्य जोडून लिहायचं. दिस इज अ क्लासरूम. ही वर्ग आहे किंवा हा वर्ग आहे. फेर वी लर्न. हा वर्ग आहे जिथं आम्ही काय करतो? शिकतो. आलं लक्षात? या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? सेंटेन्स त्याला एक्सपांड करायचं. आलं लक्षात? दिस इज हे वर्ग आहे जिथं आम्ही शिकतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर हा हे एकमेकाला वार आहे. त्याच्यानंतर हा हे काय? प्रिफिक्स किंवा सफिक्स. मग प्रिफिक्स मध्ये काय करायचं आपल्याला? अगोदर प्रत्यय लावायचा समोर, प्रिफिक्सला नंतर. दोन्ही पैकी एक असेल कोणतंही. आलं लक्षात? दोन्ही पैकी एक असेल. मग मॅनेजचं काय होईल? मॅनेज मोठे सांगा. हा. काइंडचं काइंडनेस. आलं लक्षात? मॅनेजमेंट काइंडनेस. आता समजा हे झालं, अगर आपलं समजा हे चुकलेलं आहे असं समजा आपण, मग आपल्याला हे लिहावं लागेल ॲक्युरेट. मग हे तर सोपं असतं, याला वाक्यामध्ये बनवायचं. आय मॅनेज द क्लासरूम. आलं लक्षात? किंवा दुसरं माय मदर is a kind lady. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पहिला क्वेश्चन 10 मार्काचा पूर्ण सोडवता येतो आणि त्याचे 10 मार्क आपल्याला घेता येतात. बाकीचे आहेत ते पॅसेज वरती असतात, परंतु हे आपल्या हातातले मार्क असतात, ते आपण चुकू द्यायचे नाही. ओके, कळलं का?